काय आहे हे? डिवोर्स पेपर्स. आई सही कर. तुझं आकाशशी नातं जोडलं गेल्यामुळे आज आकाश मरणाच्या दारात पोचलाय. मला माझ्या लेकाच्या जीवाची पर्वा आहे. मला काय वाटतंय, मला काही देणं घेणं नाहीये. गुरुजींनी सांगितलं तेच करतीये. चट. तू आपली संपत्ती आणि आपली कंपनी अखिलच्या नावावर. काय? हो, तू अखिलच्या हाताखाली काम कर. आई आई प्लीज शांत व्हा. पाणी प्या आधी. या घराचं पाणी प्यायची पण लायकी नाहीये माझी. आई आई असं का बोलताय तुम्ही? की वाईट आहे का ग मी इतकी? गुरुमाता म्हणत होत्या तेच बरोबर होत. मला नाही माणसं कळली कधी. आपली कोण, परकी कोण, चांगली कोण, वाईट कोण. नेहमी चुकीच्या माणसांवर विश्वास ठेवत आले मी आणि चांगल्या माणसांना त्रास दिला. त्या वसुंधरेसारख्या गुणी मुलीला मी केवढं चढलंय ग. आज वाटते माझी मलाच. ती बिचारी माणसं सोडत राहिली आणि मी तिला घराबाहेर काढायला टपले होते. कुठल्या तोंडारीने तिच्या समोर जाऊ मला कळत नाही. अवनी, तुला पण मी खूप बोलले. आय एम सॉरी. आई प्लीज आई प्लीज असं काहीच बोलू नका. आणि तुम्ही या घरातल्या मोठ्या आहात. सासू म्हणून तुमचा अधिकार आहे आम्हाला बोलायचा. नाही ग, नाही. असं वागायचा अधिकार कुठल्या सासूला असतो? त्या वसुंधरेवर तर मी माझ्या मुलाच्या खुनाचा आरोप केला. तिला काय वाटलं असेल? माझी मलाच लाज वाटते आता. केवढं काय काय बोलले मी तिला. पण ती बिचारी या घरावर प्रेम करत राहिली, या घरातल्या माणसांना जपत राहिली. आणि मी खूप काय बोलले ना मी तिला. खूप वाईट वाईट टोमणे मारले, पण एका अक्षराने मला कधी उलटून बोलली नाही बघ ती. जयश्री, उशिरा का होईना तुला कळलं. तुला उपरती झाली ही काही साधी गोष्ट नाही. खरं तर तुला हे कळण्यासाठी एवढ्या सगळ्या दिव्यांना सामोरं जावं लागेल असं वाटलं नव्हतं. खरं तर हे सगळं तुला आधीच कळायला हवं होतं. असो, आता त्रास करून घेण्यात काही अर्थ नाही. जे झालं ते गंगेला मिळालं. आता नवीन अध्याय सुरू. मला नाही जमणार. माझं ठरलंय. काय काय नाही जमणार तुला? काय ठरलंय तुझं जयश्री? हे काय? माझ्या सीईओ पदाचा राजीनामा. व्हॉट? केली काय करतोस तू? तेच जे खूप आधी करायला पाहिजे होतं. आता कुठे मला सगळ्या गोष्टींचा संदर्भ लागतोय. ठीक आहे, उशिरा का होईना मला जाणीव झाली आहे. अखिल, तू प्लीज असं नको करूस. हे बघ, तू खरंच खूप केपेबल आहेस. हां, आणि ह्या सगळ्या गोष्टी मनात लावून नको घेऊस. नाही दादा, माझ्या मनात असं काहीच नाही आहे. मला एक सांग, तू सीईओची पोस्ट का सोडलीस? कोणासाठी? काहीतरी कारणामुळे तुला सोडावं लागलं ना. आईच्या मनात वसुवहिनीविषयी गैरसमज निर्माण केले.
तिच्या इनसिक्युरिटीजला टार्गेट करून ब्लॅकमेल केला आईला. हे सगळं तनया आणि तिच्या आईने घडवून आणले. मी पण मूर्ख आहे यार. मी कसा काय या सगळ्याला बळी पडलो? नाही बरोबर आहे ना. तेव्हा मी एक वेगळ्या हवेत होतो. डोक्यात माझ्या हवा घुसली होती. कळलं नाही मला. आणि याच सगळ्याचा फायदा घेऊन तनया आणि विशाखा मावशीने हे सगळे कारस्थानं केली आहेत. दादा तू खरा डिझर्विंग आहेस या पोस्टसाठी. सो प्लीज हे जे काय माझ्याकडे आलं ना हे चुकून आलंय. माझं नाही आहे हे तुझंच आहे. आणि तू पुन्हा सीईओ पोस्टची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावीस असं मला वाटतंय. सो प्लीज आजपासून तू घे हे प्लीज. अखिल बघ, जे काही झालं त्यात तुझा काही दोष नव्हता. तुला मॅनिप्युलेट केलं होतं. अखिल, आम्हाला अभिमान वाटतो की तू आमचा भाऊ आहेस. तू चुकलास पण त्यातूनही शिकलास आणि तुला या सगळ्या गोष्टींची जाण आहे. बस झालं. आणि काय हवं? एक्झॅक्टली. तू असं काही करत नाहीस. आणि जे काही आहे ते आपल्या तिघा भावांना मिळून वाढवायचंय. ही कंपनी आपल्याला मोठी करायची. आणि अशी छोटी मोठी वादळं येत राहणार. तीच तर आपल्याला बळ देते. आपल्याला सगळ्याला शिकवते. अहो अहो आई बघा ना काय म्हणताय. आई म्हणतायत की त्या घर सोडून जात आहे. काय? आई बॅग दे. इथे कुठे चालली आहेस तू? अरे! कुठे चालली आहेस तू? आश्रमात. काय? गुरुमातेंच्या आश्रमात त्यांची सेवा करायला चालली मी. आता मी या घरात नाही राहू शकत. हे काय बोलतेस तू? प्लीज असं काही करू नकोस. आई अगं, आम्हाला या घराला तुझी गरज आहे. तू आम्हाला सोडून नाही जाऊ शकत. एक सेकंड. काय झालंय? प्लीज सांग ना मला काय खरं कारण. काय असणार आहे दुसरं? जे काही घडलंय ते तुझ्या डोळ्यासमोरच घडलंय ना. मला उपरती झाली. आई हो असं का म्हणताय तुम्ही? तुम्ही नसाल तर या घराचं काय होईल? तू आणि वसुंधरा तुम्ही दोघींनी सांभाळायचं हे घर. मी निघते. पण वसुंधरा कुठे? वसू तनयाला घेऊन गेलीये तिच्या घरी. काय आमचं सोडायला नाही आई. तिला घरी परत आणायला गेले होते. काय यांना परत घेऊन आलीस? या दोघींनी या घरचा उंबरठा सुद्धा ओलांडायचा नाही. आई प्लीज शांत व्हा. त्यांना मी परत का घेऊन आले हे सांगते तुम्हाला. प्लीज आत या. आई त्यांनी जरी हे घर तोडायचं ठरवलं होतं तरी मी कायम जोडायचंच ठरवलं. आपण पुन्हा नाती विणूयात, ती टिकवूयात, फुलवूयात. आज जर आपण त्यांना तोडलं तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला? नाही, आपल्या मनात काहीच राहणार नाही, पण त्यांच्या मनात कायम द्वेष राहील की आपण त्यांच्याशी चांगलं नाही वागलो. आई, झालेल्या चुकांच्या शिक्षेपेक्षा क्षमा ही सगळ्यात श्रेष्ठ असते. मी हात जोडून विनंती करते तुम्हाला, प्लीज या दोघींना मोठ्या मनाने माफ करा. माफीच्या ऋणांनी माणसं जोडली जातात.
अगदी बरोबर बोलते वसुंधरा. जयश्री, तू वसुंधराला किती त्रास दिलास ग, पण वेळोवेळी मोठ्या मनानं तिनं तुला माफ केलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या क्षणाला वसुंधराच्या चांगुलपणामुळे आपलं घर, आपली संपत्ती, हे सगळं वाचलं, ते जोडून राहिलं. मला सांग, वसू माफ न करता जर ह्या घरातून निघून गेली असती तर हे घर आपलं राहिलं नसतं. आज आपण रस्त्यावर असतो, रस्त्यावर. जयू, असं खरंच खूप चुकलं, खूप वाईट वागले मी तुमच्या सगळ्यांची. तुझ्याबद्दल खूप मोठा गैरसमज करून घेतला होता मी. मला माझी चूक कळलीये जयू, मला माफ करशील ना? खरं तर मी वसुंधराची सुद्धा खूप मोठी गुन्हेगार आहे. पण तुला खरं सांगू जयू, या वसुंधरासारखी सून प्रत्येक घरात असायला पाहिजे. खूप भाग्यवान आहेस ग तू, खरंच. अजिताने पण चुकली. इनफॅक्ट जयू, माझ्यामुळे ती असं सगळं वागली ग. तिला माफ करशील ना? पदरात घेशील ना तिला? जयू, मी तुला प्रॉमिस करते, मी तुझ्याबद्दल किंवा तुझ्या घरच्या गुणाबद्दलही कधी कुठलाही वाईट विचार मनात आणणार नाही. खरंच माफ कर ग, माफ कर मला. वसुंधरेनं जर तुला माफ केलं असेल तरच मी करेन. आई, मी कधीच माफ केलंय त्यांना. त्यांनी खरं तर तुमची माफी मागायला पाहिजे, कारण तो तुमचा अधिकार आहे. आणि आजपर्यंत असं पण कधी काही चुकलं असेल तर मला पण मोठ्या मनाने माफ करा. किती करशील ग, किती करशील या घरासाठी, माझ्यासाठी, या सगळ्यांसाठी. मी मात्र तुला फक्त त्रास देत राहील, पण तू नेहमीच माझ्याबद्दल चांगलं बोलत आलीस. खूप छळलं मी तुला ना. सॉरी. गुरुमाता म्हणायच्या ते खरंच होतं. या घराला सर्वार्थाने सांभाळणारी जर कोणी असेल, फक्त एकच, तू वसुंधरा. आता ह्याच्या पुढे तू आणि अवनी दोघींनी हा सगळा पसारा सांभाळायचा आहे. मी नसेल. म्हणजे मी गुरुमातेच्या आश्रमात चालले, म्हणून ही महत्वाची जबाबदारी तुम्हा दोघींवर सोपवते. सांभाळा. नाही आई, तुम्ही असं कुठेही जायचं नाहीये. आम्हाला गरज आहे तुमची, तुमच्या मायेची, प्रेमाची, शिस्तीची. या मुलांना आईची गरज, सुनांना सासूची गरज, बाळांना आजीची गरज. नाही जाऊ देणार मी कुठेच तुम्हाला. मी आजपर्यंत तुमच्याकडे कधीच काहीच मागितलं नाही. मला कायम वाटत राहिलं मला पैसा, घर, बंगला, गाडी, बिझनेस हवाय. पण मला फक्त एकच गोष्ट हवी होती, काय? आईचं प्रेम आणि बाबांची माया. प्लीज नका जाऊ आई, मी पोरगी होईल तुमच्याशी.
खरं सांगू, या घराला माझ्यापेक्षा तुझी आणि तुझ्या संस्कारांची जास्त गरज आहे. तुझ्या बनीवर सुद्धा तेच संस्कार झालेले आहेत ना, म्हणूनच तो या घराचा वारसदार आहे. खरा वारसदार आमचा, ठाकूरांचा वारसदार. आई बाब ना त्याच्या मनूला मला खूप त्रास देतायत. ओरड ना त्यांना. या वारसदार. वारसदार, आता ह्याच्या पुढे तू सगळं सांभाळायचंस. या घराला, या माणसांना, यांची जबाबदारी तुझ्यावर आहे, म्हणून वारसदार. म्हणजे मी फक्त एकट्यानेच घ्यायची जबाबदारी? पण का? ह्यांना पण तर घेऊन देत ना जबाबदारी. हो चालेल, आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. अगं माझी शोनी बाळग. याला म्हणतात संस्कार. तरी म्हणजे 100% खात्री आहे हे वसूचेच संस्कार आहेत. आई, तुम्ही मला माफ केलंय ना? अजून नाही. तुला शिक्षा करायचा अधिकार वसुंधरेने मला दिलाय खरा, पण तुझ्यामुळे तिला जलसमाधी घ्यायची शिक्षा भोगावी लागली. म्हणून माझ्याकडे सुद्धा तुझ्यासाठी एक शिक्षा आहे. ती शिक्षा जर तू पास झालीस तरच तुला या घरामध्ये प्रवेश मिळेल. तो राड घे. अगं हळू. ही सुकलेली लाकडं आहेत, ही फोडायची आणि होळी आपण कशी रचतो तशी रचून ठेवायची. आई, होळी कशी रचतात मला नाही माहीत, आणि त्याला काय काय लागतं हेही नाही माहीत. म्हणूनच सांगितलं ना तुला. अगं पाण्यात पडल्याशिवाय पोहता येतं का? नाही ना. मग जे आधी केलं नाही तेच करायचं, नव्याने शिकायचं. कळलं? तयारी करून ठेव. आणि हो, लाकडं फोडताना कुऱ्हाडीच्या प्रत्येक घावामागे देवाची क्षमा मागायची. आपण केलेल्या चुकीची क्षमा मागायची. देवाला म्हणायचं, माझ्या मनातल्या द्वेषाचे, अहंकाराचे, मत्सराचे या लाकडासारखेच तुकडे होऊ देत, आणि ते तुकडे होळीमध्ये भस्म होऊन जाऊ दे. समजलं? अवनी आणि वसुंधरा प्रसादाचं बघताय, तोपर्यंत ही लाकडं फोडून ठेव आणि होळी रचून ठेव. नंतर आपण होळीची पूजा करायची. कर. इकडे करतो मी. नको, राहू दे, मी करते. माझी शिक्षा मीच भोगली पाहिजे. आई म्हणतात ते बरोबर आहे. माझ्यातले वाईट गुण संपण्याची गरज आहे. मी करते. हे जे मी बघतोय ते खरंच घडतंय की स्वप्न आहे?